महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं। त्यात एकूण किती माणसं काम करत होती हे तपशीलवार मिळत नाही। बहिर्जी नाईक जाधव, वल्लभदास गुजराथी, सुंदरजी परभुजी गुजराथी, विश्वराव दिघे एवढीच नावे सापडतात। पण गुप्त रीतीनं वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसं असली पाहिजेत असं वाटतं। परदरबारामध्ये राजकीय बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकील एक प्रकारे गुप्तहेरच होते। मुल्ला हैदर, सकोजी लोहोकरे, कर्माजी, रघुनाथ बल्लाळ कोरडे आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यात वकील म्हणून जात होती। पण तेवढीच हेरगिरीही करताना ती दिसतात। पण आणखीन एक उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणात ओझरतं दिसलं, म्हणजेच लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचं काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा। लाल महालात घडणाऱ्या प्रत्येक घटना अगदी तपशिलाने महाराजांना समजत होत्या हे आपल्या सहज लक्षात येतं। शाहिस्तेखानाच्या ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या त्या प्रत्येक स्वारीत शिवाजी राजांनी अत्यंत त्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या। हे या मराठी हेरगिरीचं यश आहे। अफाट समुद्रावरती तर हेरगिरी करणं किती अवघड, मराठ्यांनी सागरी हेरगिरी ही फत्ते केली आहे। आता तर महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच एका मध्यरात्री छापा घालणार होते। 1.25 लाख फौजेच्या गराड्यात असलेला लाल महाल पूर्ण बंदोबस्तात होता। खानाने या महालाच्या दालनामध्ये काही फरक केले होते, म्हणजे बांधकामे केली होती। कुठे भिंती घातल्या होत्या, कुठे दरवाजे बांधकामाने चिनून बुजवून टाकले होते। जनान्याचे भाग, मुदपाक खान, पुरुषांच्या खोल्या, इतर खोल्या, त्यांवरील पहारांच्या व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी लाल महालाबाहेर कोणाला तपशीलवार समजणं सोपं नव्हतं। पण महाराजांनी जो लाल महालावरती छापा घालण्याचा बेत केला तो अगदी माहितगारी असलेल्या कोणा मराठी हेराच्या गुप्त मदतीनेच। जर अधिक माहिती ऐतिहासिक नव्या संशोधनाने उपलब्ध होईल तर हे मराठी हेर खात्याच्या कर्तबगारीवरती छान प्रकाश पडेल। आज मराठ्यांना मिळालेल्या यशाचा तपशील लक्षात घेऊन हेरांचं कर्तृत्व मापावं लागत आहे। हेर म्हणजे राजांचा तिसरा डोळा, तो अखंड उघडा आणि सावधच असावा लागतो। शिवकाळातील हेर खाते हे निर्विवाद अप्रतिम होते। हेर पक्का स्वराज्य निष्ठा असावाच लागतो। तो जर परकीयांशी देवाणघेवाण करू लागला तर नाश हा ठरलेला असतो। हेर अत्यंत चाणाक्ष, बुद्धिवान आणि हरहुन्नरी असावा लागतो। पुढच्या एका घटनेचा आता नुसता उल्लेख करतो। करवारच्या मोहिमेत मराठी हेरांनी उत्तम कामगिरी केली, पण एका हेराकडून कुचराई आणि चुका झाल्या। महाराजांनी त्याला जबर दाखवलीच। आता महाराज प्रत्यक्ष लाल महालावरती झडप घालून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचा विचार करत होते। ही कल्पनाच अफाट होती। 1.25 लाखाची छावणी, त्यात बंदिस्त लाल महाल, त्यात एका बंदिस्त दालनात खान आणि त्याला गाठून छापा घालायचा, हे कवितेतच शक्य होतं। पण असं अचाट धाडस करण्याचं महाराजांनी आखलं। हल्लीच्या युद्धतंत्रात कमांडोज नावाचा एक प्रकार तुम्हा सर्वांना ऐकून असेल। महाराजांचे सारे सैनिक कमांडोज होते, पण त्यात पुन्हा अधिक पटाईत असे जवान महाराजांपाशी होते। त्याचं प्रत्यंतर लाल महालाच्या छाप्यात येतं। ऑपरेशन लाल महाल असंच या छाप्याला नाव देता येईल। ही संपूर्ण मोहीम मुख्यतः हेरांच्या करामतीवरती अवलंबून होती। सारा तपशील एखाद्या स्वतंत्र प्रबंधातच मांडावा लागेल, पण या ऑपरेशन लाल महालाचा अभ्यास महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांनीशी इतका बारकाईने केला आहे की आपलं मन 21व्या शतकाच्या वेशीत थक्क होऊन जातं। या गनिमी छाप्यासाठी महाराजांनी वेळ निवडली ती मध्यरात्रीची। मराठ्यांचं बहुसंख्य छापे हे रात्रीच्या अंधारातलेच आहेत। लाल महालावरच्या छाप्यांसाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली। पुढच्या उजाडत्यात चैत्र शुद्ध नवमीस प्रभू राम जन्मास येणार होते, म्हणजेच रामनवमी होणार होती। याच महिन्यात मोगलांचा पवित्र रोजाचे उपवास सुरू झाले होते। छाप्याच्या रात्री 6वा रोजा होता। आकाशातला चंद्र छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता। पण याचा इथं कुठे संबंध आला? अहो आला ना। मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावरती भरपूर जेवण करून सुरस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता। खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबात हीच स्थिती असणार। शिवाय दिवस उन्हाळ्याचे, शेजारी असलेल्या मुठा नदीला पाणी जेमतेम असणार। छापा घालून ही नदी ओलांडून शिवाजीनगर भागात आपला पसार होता येणार, हे अगदी जवळ असलेल्या सिंहगडावरती पोहोचता येणार, हे लक्षात घेऊन महाराजांनी हे ऑपरेशन आखलं होतं। छाप्यातल्या कमांडोजनी कसेबसे कुठे कुठे काय करावं ते अगदी निश्चित केलं होतं। संपूर्ण तपशीलच इतका रेखीव आहे की या ऑपरेशन लाल महालाची आदळ 10 वेळा महाराजांनी राजगडावरती रिहर्सल केली असावी की काय, असा दाट तर्कच नव्हे तर खात्री होते। कारण जे घडलं ते इतकं बिनचूक घडलं की असं घडणं कधीही आयत्या वेळेला होत नसतं। ते आपण तपशील पाहूच।